अनेक फोटोज आणि व्हिडिओज काढले असाल तर ते आपल्यापर्यंत सीमित ठेवू नका, तर ते व्हिडिओज सो हे गाईज, गुड इव्हनिंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आत्ता संध्याकाळचे ऑलमोस्ट 6 वाजलेत आणि मी निघालो शिवाजी पार्कला. शिवाजी पार्कला दरवर्षीप्रमाणे आय थिंक हे 3रं का 4थं वर्ष आहे शिवाजी आर्ट फेस्टिवल भरतो. छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवल भरतो. तो फेस्टिवल कव्हर करण्यासाठी आपण जाणार. त्यातील बऱ्याच काही गोष्टी असतात, म्हणजे अगदी खाद्यपदार्थांपासून आर्ट फेस्टिवल पण असतात, अजून काही चित्रप्रदर्शन पण असतात, काही डान्स कॉम्पिटिशन्स पण असतात. सो लेट्स गो, बघूया आपण जाऊन आज तिथे. आता जायपर्यंत आज नुसती आपल्याला 1-1.5 तास होतील. इथून ट्रेन पकडून फास्ट होऊन 1 तास दादरला आणि तिथून पुढे चालत. सो लेट्स सी, बघूया. आपण तिथे फूड फेस्टिवल पण असणार आहे एकंदरीत. मग तिथेच आपण खाऊन आपण नंतर मग तिथून रात्री आपल्याला ऐरोलीला जायचं. सो लेट्स गो, भेटूया आता डायरेक्ट दादरला आर्ट फेस्टिवल, छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवलला. लेट्स गो. सो गाईज, फायनली आपण शिवाजी बागला पोहोचतोय. बघू शकता तुम्ही शिवाजी आर्ट फेस्टिवल जो आहे उद्यापर्यंत. सो गाईज, बघू शकता हा आहे एंट्रन्स गेट शिवाजी आर्ट फेस्टिवलचा, जो शिवाजी पार्कच्या मासाहेबांच्या पुतळ्यासमोर आहे. सो बघू शकता इकडे सुंदर तुम्ही कलाकृती तयार केलेली आहे. म्हणजे आपले जे मराठी शब्द आहेत, मराठी जागा आहेत, मराठी काही प्लेसेस आहेत मुंबईतल्या, त्यांची नावं आहेत. आंबेडकर चौक, दादर चौपाटी, शिवाजी पार्क, गणेश उद्यान वगैरे, सेना भवन. ह्या साईडला ॲज युजल तो काय म्हणतात सेल्फी पॉईंट आहे. आणि हे समोर छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल. चला जाऊन बघूया आतमध्ये काय काय बघायला मिळतं. सो आतमध्ये एंटर केल्या गेल्या राईट साईडलाच दिल्लीचाही तख्त राखतो महाराष्ट्र माझा म्हणून एक कला झालं नाही, ज्याच्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेल्या किंवा त्यांच्या काळात यूज झालेल्या ज्या काही म्हणजे हत्यारं होती ती सगळी बघायला मिळतील आपल्याला. सो काय आता मी शिवाजी पार्क ग्राउंडमधून चालतो आहे. इथून सरळ चालत जाऊन आपण राष्ट्रपती साहेबांच्या बंगल्याच्या इथून राईड घेऊन आपण वनिता समाज हॉलला जाऊया. इथे ना बरेच इव्हेंट होत असतात. मी इथले बरेच सारे व्हिडिओज ऑलरेडी म्हणजे बनवलेले आहेत. खूप दरवर्षी काही ना काही कार्यक्रम असतातच. सो तसाच कार्यक्रम यावर्षीसुद्धा आहे हा आर्ट फेस्टिवल. आय थिंक या आर्ट फेस्टिवलचं 3रं का 4थं वर्ष आहे. सो चला जाऊन बघूया आपल्याला यावर्षी काय काय बघायला मिळतं. लेट्स. सो गाईज, हा जो बघाल ना हा आहे फूड फेस्टिवल आणि याच्या पुढे आर्ट फेस्टिवल वगैरे. सो आपण सगळ्यात पहिले आर्ट फेस्टिवलला जाऊया आणि मग फूड फेस्टिवलला येऊया. सो गाईज, हा जो एरिया आहे ना हा आहे किड्स कार्निवलचा. म्हणजे इथे लहान लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटीज, काही त्यांचे गेम्स, फूड स्टॉल्स आहेत त्यांच्यासाठी. सो असं एकंदरीत सगळं इथे आहे. आणि समोर बघाल आपलं तर अरबी समुद्र आहे आणि समोर ना एकदम एक्झॅक्टली लाईटिंग दिसते कलरफुल. तो आहे आपला वरळी सिलिंग, पँड्रा वरळी सिलिंग बघू शकता तुम्ही. आता पूर्ण ओहोटी आहे त्यामुळे पाणी खूप आतमध्ये गेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही लहान मुलांना मस्त पोएट्रीचं प्रशिक्षण देऊ शकता तुम्ही. सो गाईज, आता आपण आलेलो आहोत किड फेस्टिवल नंतर आर्ट फेस्टिवल बघायला. सो ह्याची आय थिंक यस एंट्री इथूनच आहे आणि इथून आपण आतमध्ये जाऊन हा पूर्ण आर्ट फेस्टिवल बघूया. चला जाऊया. सो
तुम्ही बघू शकता इथे खूप सारे ना स्टॉल्स लागलेले आहेत. लाईक अस्मी बाय आज किंवा नॉवेल आयडियाज, आमारा ऑर्गॅनिक स्किन केअर, मोडास, डॅश द डिझायनर स्टुडिओ. म्हणजे असे काही युनिक बॅग्स, काही लाईक इथे बघू शकता तुम्ही छोटे मोठे असे युनिक प्लेट्स, नेम प्लेट्स वगैरे. सो गाईज मी इथे ना छोटीशी ती जी देवीची मूर्ती आहे ना सरस्वती देवीची ती घेतली 100-350 रुपयाला, जी आपल्याला नॉर्मली पूजेसाठी वगैरे होतेच दसऱ्याला. सो ती घेतलेली आहे. त्यानंतर आता इथे आणखी काही स्टॉल्स आहेत ते बघूया. ते लेडीज ज्वेलरी वगैरे काही आहे, बॅग्स आहेत, ज्यूट बॅग्स वगैरे. इथे आपले मराठी कलाकार आलेत काही आय थिंक पिक्चरची प्रमोशन करायला. तारा राणी चित्रपटसाठी सोनाली कुलकर्णी झाली होती, पण आज छत्रपती शिवाजी पार्क फेस्टिवलमध्ये येऊन या मंचावरती उभं राहून मागे महाराजांचे आशीर्वाद घेऊन तुम्हा सगळ्याच्या साक्षीने आपण पुन्हा एकदा जोरदार सुरुवात करत आहोत. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा छत्रपती शिवाजी महाराज की नमो पार्वती पदे हर छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती राजाराम महाराज की, छत्रपती तारा राणींचा. धन्यवाद. बघू शकता इथे ना सुंदर अशी कलाकृती तयार करण्यात येते. माती समोर लेडीज उभे आणि त्यांचाच हुबेहूब मातीची प्रतिकृती इथे तयार केली जाणार आहे. नंतर गाईज तुम्ही इथे बघा ना, इथे एक पेंटर पण आहे, चित्रकार, म्हणजे जे हुबेहूब तुमचं पोर्ट्रेट करतात. इथे पुन्हा एकदा पोर्ट्रेटचं प्रशिक्षण. 2024 येणाऱ्या सर्व कलाकारांच्या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. अनेक फोटोज आणि व्हिडिओज काढले असाल तर ते आपल्यापर्यंत सीमित ठेवू नका. तर ते व्हिडिओज आणि फोटोज आपण अपलोड आणखी एक पोर्ट्रेट चालू आहे. आर्ट फेस्टिवल 2024 छत्रपती शिवाजी महाराज पार्क. इथे एक सेल्फी स्टँड, सेल्फी व्हिडिओज आहे. शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल मध्ये येऊन आमचं हे 3रं वर्ष आहे. तू पहिल्या वर्षी पण आली होती, कसं काय तुझा एक्सपिरियन्स आहे? अजून सुरूच केलं नाही मला क्राऊड बघून खूप सुंदर वाटतंय. क्राऊड बघून खूप आली. ॲज युज्युअल तुम्हाला असं म्हटलं, इथे खूप सारे असे वेगवेगळे स्टॉल तुम्हाला बघायला मिळतील, ज्याच्यामध्ये हा स्टॉल आहे लेडीजचा, जिथे तुम्हाला खूप डिझायनर ब्लाउजेस बघायला मिळतील. याच्यामध्ये अगदी म्हणजे तुम्ही फंक्शनसाठी, दसरा, दिवाळी त्यासाठी वापरू शकता. त्यानंतर इथे काही ओरिजिनल पेंटिंग्स आहेत बनवलेले. हा एक मावळा गेम आहे. मी लास्ट इयर पण बघितलेला, शिवांशसाठी घ्यायचा आहे, पण आत्ता त्याला एवढं कळणार नाही. नेक्स्ट इयर घेईन, म्हणजे त्याला थोडंसं आयडिया येईल.
माझे व्हॉट्सअपचा नंबर आहे, फोटो शेअर करा, मी पोस्ट करतो. 100 रुपये जिक्सो पजल 100 रुपयाला कुठेही भेटते तर. सो पझल गेम्स आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे आहेत त्यांचे. ओनली 100 रुपीज. ओके, थँक्यू सो मच. आता आपण आर्ट गॅलरीमध्ये जाऊन बघूया मध्ये काय आहे. छान छान पेंटिंग्स वगैरे केलेले आहेत. आपले राष्ट्रपती म्हणा, अमोल पालेकर, किंवा आताचं हे राम मंदिर, परत ड्रॉइंग्स आहेत आपलं, आणि आपली काय म्हणतात कॅलिग्राफी आहे. इथे छोट्या छोट्या वस्तू बनवलेल्या आहेत, बोटिंग्स वगैरे. इथे छानपैकी आपल्या ज्या ट्रेन्स सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे किंवा त्याचे इंजिन्स वगैरे त्याचं प्रतिबिंब बनवलं आहे. एकदंत आर्ट्स आणि क्रिएशन. इथे शिवाजी महाराजांचे आणि त्यांच्याशी रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील छोट्या छोट्या रूपात. गाईज इथे ना गणेशच्या म्हणजे गणपतीच्या रूपात आपलं नाव लिहिलं जातं आहे, अक्षर गणेश कलाकृती. सो एवढी सारी पब्लिक आहे ऑलरेडी वेटिंगमध्ये आपलं नाव लिहून घेण्यासाठी. आय थिंक 100 रुपीज आहे पर नाव. हे जे अंतरंगीचं स्टॉल आहे तिथे मी ॲक्च्युली शर्ट घ्यायला आलेलो शिवांसाठी. गाल उडायचं नाही म्हणून छान होतं मेसेज लिहिलेला, पण त्यांच्याकडे ती साईज संपली होती शिवांची 1 वर्षाची. सो बघू नेक्स्ट टाइम दुसरीकडे अजून कुठेतरी. सो आर्ट फेस्टिवल झाल्यानंतर आपण आता फूड फेस्टिवलमध्ये जाणार आहोत. आणि आय थिंक कोणतरी सेलिब्रिटी येत आहे का चाललं आहे बाहेर, त्यामुळे एवढी सिक्युरिटी आहे. सो बघूया कोण येत आहे. चला आतमध्ये जाऊन बघूया काय काय बघायला मिळतं आहे. सो इथे पण असंच काही सेल्फी पॉईंट्स बनवलेले आहेत सुरुवातीला राईट हँडला, बघू शकता. हे फूड फेस्टिवल आहे, तर तुम्हाला इथे खूप सारे ऑलरेडी फूडचे स्टॉल मिळणार आहेत. बघूया. सो गाईज इथे आहे शिवतीर्थ वडापाव, आणि त्यानंतर न्यू मार्तंड मिसळ, पुढे सेलिब्रेशन केकचं वगैरे आहे. इथे चाट कॉर्नर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ओली, मटकी भेळ, सुकी भेळ वगैरे भेटू शकते. नंतर इथे पुढे खानदेशीची आपली कचोरी वगैरे आहे. परत काय म्हणतात ते पुरणाचा मांडा, थालीपीठ, पिठलं वगैरे आहे. पुरणपोळी वगैरे मिळेल. अजून बरेच स्टॉल आहेत. इथे चहा आहे, तर डाएटचं आहे. महाराष्ट्राची खाद्यजत्रा म्हणून एक आहे स्टॉल. पुढे साधना किचन, तिथे सगळं आय थिंक नॉनव्हेज असणार आहे. सो आपण बघूया. ते उकडीचे मोदक आहेत, बासमती उकडीचे मोदक.
लिंबोळीचा घावण वगैरे आहे. बघूया मालवणी फ्युजन वगैरे काय आहे. बघू शकता तुम्ही खेकडा आणि सगळं नॉनव्हेज सगळे आयटम्स. ते मालवणी फ्युजनमध्ये बघा ते तुम्हाला मस्तानी पण भेटेल आणि महाबळेश्वरचं ते जे क्रीम असतं स्ट्रॉबेरी ते पण मिळेल. सो काही खूप सुंदर कार्यक्रम आहे. एक मंदारचा पण आपला शो होणार आहे. सो तो आपण बघूया आणि त्याच्यानंतर निघूया. ऑलमोस्ट रात्री 9:30 होत आले आहेत. आपल्याला पुन्हा ऐरोलीला पण निघायचं आहे. सो चला बघूया तो एक शो आणि त्यानंतर व्हिडिओचा एंड. इथे सोनाली कुलकर्णी आलेल्या आहेत. सो गाईज असा होता छोटासा ब्लॉग ज्याच्यामध्ये आपण बघितलं शिवाजी पार्क आर्ट फेस्टिवल जे याचं 3रं वर्ष होतं. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. याच्यात छोट्या मोठ्या काही आर्ट आपण बघितल्या, त्यानंतर काही डान्स परफॉर्मन्स बघितले, फूड फेस्टिवल बघितले. सो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. मंदारचा पण मला शो बघायचा होता पण ॲक्च्युली आता 9:30 झालेत आणि मला पुन्हा ऐरोलीला जायचं. सो लेट होईल म्हणून मग मी अस्मिताला बोललो एक काम कर, मला तुझ्याकडे काही व्हिडिओज क्लिप्स असतील ते दे. सो ते आत्ता जस्ट तुम्ही आता बघितले असतील आणि आय होप त्याचा डान्स पण फार छान होता. हाच म्हणजे हेच असे काही आर्ट्स असतात जे आपल्याला या आर्ट फेस्टिवलमध्ये बघायला मिळतात. सो पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.